गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. त्याच्या आधी मागच्या कन्सेप्टची रिव्हिजन. काय काय झालं बेटा? सगळ्यात पहिला कन्सेप्ट कुठला होता आपला? मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? इमेजरी लाईन ऑफ फोर्सेस. आठवतंय? युनिट काय असं त्याचं? वेबर डिनोटेड बाय फाय. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी डिनोटेड बाय बी. फॉर्म्युला काय? फाय अपॉन ए. डेफिनेशन आपण काल बघितले. युनिट किती असतं? वेबर पर मीटरचा स्क्वेअर. त्याच्यानंतर एच म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. हे दोन नाव आहेत त्याला. फॉर्म्युला किती? एन इंटू आय अपॉन एल. त्याच्यानंतर रिलेशन बघितलं, बी इज इक्वल टू किती असतं? म्यू एच. रिलेशन कोणाकोणामध्ये? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. पुढे परमियाबिलिटी बद्दल बघितलं. परमियाबिलिटी म्हणजे काय असतं ते बघितलं. त्याच्यात ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी बद्दल स्टार्ट झालं होतं. ऍब्सोल्यूट परमियाबिलिटीचा रेशो आहे. कशाचा रेशो? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. पुढे ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ फ्री स्पेस. पुढे काय बेटा? ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ फ्री स्पेस. ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ फ्री स्पेस हा पण एक प्रकारचा काय? रेशिओच आहे. कशाचा रेशो? इट इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. इट इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे? ओके. आता आजचा पुढचा कन्सेप्ट मला चालू होतोय ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. ठीक आहे? हा कन्सेप्ट बाकी होता, वेळ कमी होता म्हणून घेतला नव्हता. आता पुढला कन्सेप्ट बेटा ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम इट इज अ रेशिओ. इज द रेशिओ ऑफ कशाचा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस और एयर और वॅक्यूम. झिरो आलाय ना? झिरो म्हणजे काय? फ्री स्पेस, एयर और वॅक्यूम. बी म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे. हा बी म्हणजे पण काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे. पण वरचा फक्त कुठला असेल? मीडियम मधला असेल. आणि हा कुठला असेल बेटा? एयर, फ्री स्पेस और वॅक्यूम. ठीक आहे? बरं, वरच्या साईडला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे, खालच्या साईडला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे. साहजिक दोघांची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी युनिट काय आलं? वेबर पर मीटर स्क्वेअर. वरच्या पण साईडला, खालच्या पण साईडला काय? वेबर पर मीटर स्क्वेअर. दोघं वेबर पर मीटर स्क्वेअर काय झाले? कॅन्सल झाले. म्हणून इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. युनिट येईल का बेटा त्याला? नाही. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. पुन्हा एकदा ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम इट इज द रेशिओ. इट इज द रेशिओ कशाचा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ मीडियम टू द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस और एयर और वॅक्यूम. बरं, युनिट फॉर्म्युला दिला. फॉर्म्युलाच्या नंतर काय सांगायचं? इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. फॉर्म्युला नंतर काय सांगायचं? इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. लिखा पडी गया. टाका हेडिंग ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. हेडिंग टाका ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. हेडिंग टाका ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम. चलो खाली द्या. ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ मीडियम इज द रेशिओ ऑफ absolute permeability in a medium is the ratio of absolute permeability in a medium is a ratio of absolute permeability in a medium is a ratio of magnetic flux density is the ratio of magnetic flux density bracket च्या आतमध्ये B. It is a ratio of magnetic flux density bracket च्या आतमध्ये B to the magnetic flux density in a free space. To the magnetic flux density in a free space. To the magnetic flux density in a free space. Bracket च्या आतमध्ये B0. To the magnetic flux density in a free space. Bracket च्या आतमध्ये B0. खाली लिहा. फॉर्म्युला μr is equal to B upon B0. फॉर्म्युला बेटा वरती दिसतोय. μr is equal to B upon B0. μr is equal to B upon B0. Where μr is equal to absolute permeability in a medium. Where μr is equal to absolute permeability in a medium. और त्याला अजून एक काय नाव बेटा? काल सांगितलं होतं μr ला अजून एक नाव आहे रिलेटिव्ह परमियाबिलिटी. इथे ऑब्लिक करून अजून एक नाव लिहून घ्या बेटा. इथे प्लीज ऑब्लिक करून अजून एक नाव लिहून घ्या. रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ऑब्लिक करून अजून एक नाव लिहून घ्या. रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ऑब्लिक करून अजून एक नाव लिहून घ्या. रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके. μr इज इक्वल टू मग काय लिहा? μr is equal to absolute permeability in a medium or relative permeability. μr is equal to absolute permeability in a medium or relative permeability. μr is equal to absolute permeability in a medium or relative permeability. खालच्या वेळी B is equal to magnetic flux density. B is equal to magnetic flux density. खालच्या वेळी B0 is equal to magnetic flux density in a free space or air or vacuum. B0 is equal to magnetic flux density in a free space or air or vacuum.
मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस और एयर और व्हॅक्यूम. झाले बच्चे लोक? ओके. खालच्या ओळीमध्ये इट इज युनिटलेस क्वांटिटी. इट इज युनिटलेस क्वांटिटी. बरं, मागच्या सगळ्यांची युनिट होतं बेटा परमियाबिलिटी मध्ये. याचं हेनरी पर मीटर, याचं पण हेनरी पर मीटर. पण याचं युनिट येईल का बेटा? नाही येणार का? वेबर पर मीटर स्क्वेअर, वेबर पर मीटर स्क्वेअर दोन्हीकडचे काय होऊन जातील कॅन्सल. युनिटलेस क्वांटिटी झाली. बरं, पुढचं आता एक्सप्रेशन फॉर म्यू इन टर्म्स ऑफ म्यू 0 आणि म्यू 1. तुम्ही हे शॉर्टकट नाही लिहायचं आहे. म्यू म्हणजे काय? ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी. एक्सप्रेशन फॉर ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू होईल इन टर्म्स ऑफ म्यू 0 म्हणजे काय? ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इन अ फ्री स्पेस. अँड म्यू आर म्हणजे काय? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. म्यू आर म्हणजे काय? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. मला याचं एक्सप्रेशन काढायचं आहे. एक्सप्रेशन ठीक आहे इन टर्म्स ऑफ म्यू 0 अँड म्यू 1. बरं, त्याच्या आपल्याला सगळ्यात पहिले म्यू चा फॉर्म्युला लिहायचा. म्यू चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. किती असतो? बी अपॉन बी झिरो. बी अपॉन बी झिरो याला मी इक्वेशन म्हणते तो. ठीक आहे, बी अपॉन बी झिरो. मग मी काय करेन? नाव बी इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे बी चा फॉर्म्युला किती बेटा? म्यू एच. बी चा फॉर्म्युला किती आहे? म्यू एच. याला इक्वेशन सेकंड देतो. अँड तसंच मला बी झिरो पण लिहिता येईल. याच्यामध्ये बघा बरं, बी झिरो चा फॉर्म्युला किती? म्यू 0 इंटू द एच. म्यू 0 इंटू द एच. याला इक्वेशन थर्ड. काय करा आता? इक्वेशन सेकंड आणि थर्ड कशात टाका? इक्वेशन 1 मध्ये. पुट इक्वेशन 2 अँड 3 इन 1. ठीक आहे. बरं, मग किती होऊन जाईल? म्यू आर इज इक्वल टू बी ची किंमत किती आली बेटा आपल्या? म्यू एच अपॉन खाली किती आली? म्यू 0 इंटू द एच. एच एच काय झाले? कॅन्सल. ठीक आहे. बरं, इकडच्या साईडला पूर्ण लिहितोय. फाईन. मग देअरफॉर म्यू आर इज इक्वल टू किती आलं बेटा? म्यू अपॉन म्यू 0. म्यू अपॉन म्यू 0. हा डिवाइडला इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय म्हणजेच म्यू 0 इंटू म्यू आर इज इक्वल टू म्यू. म्हणजेच म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू द म्यू आर. म्यूचा माझ्याकडे फॉर्म्युला. फॉर्म्युला किती आहे? म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. म्यू इज इक्वल टू काय बेटा? म्यू 0 इंटू द म्यू आर. काय डेरिव्हेशन झालं? कळालं? एक्सप्रेशन फॉर म्यू इन टर्म्स ऑफ काय बेटा? म्यू 0 अँड म्यू आर. एक्सप्रेशन फॉर म्यू इन टर्म्स ऑफ काय? म्यू 0 अँड म्यू आर. सोपं डेरिव्हेशन आहे, काय अवघड नाहीये. आधी म्यू आरचा फॉर्म्युला लिहायचा. म्यू आरचा फॉर्म्युला बी अपॉन बी 0 आहे. बीचा फॉर्म्युला म्यू एच असतो. बी 0 चा फॉर्म्युला त्याच्यावर बी म्यू 0 इंटू एच. दोघं टाकून द्यायचे. एच एच काय झाले? कॅन्सल. शिल्लक म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू 0. डिवाइडला तिकडे गेला होती मल्टिप्लाय. म्यू 0 इंटू म्यू आर इज इक्वल टू म्यू. कळालं बेटा? ओके, चलो हेडिंग टाका. आधी वाटलं तर फक्त एक्सप्रेशन फॉर हेडिंग टाकून घ्या. एक्सप्रेशन फॉर ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू. एक्सप्रेशन फॉर ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू इन टर्म्स ऑफ absolute permeability in a free space. In terms of absolute permeability in a free space, ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू 0, ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू 0 and relative permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू 1 and relative permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये म्यू 1. लिहिलंय? ओके. आता आन्सर डायरेक्ट नाही लिहायचं बेटा, आपल्याला थोडीशी लिखापडी पण आहे. आन्सर मध्ये लिहा the relative permeability can be given by the formula. The relative permeability can be given by the formula. The relative permeability can be given by the formula. Mu r is equal to B upon B0. Mu r is equal to B upon B0. Where mu r is equal to relative permeability. Where mu r is equal to relative permeability. B is equal to magnetic flux density. B is equal to magnetic flux density आणि B0 is equal to magnetic flux density in a free space. B0 magnetic flux density in a free space. झालं बेटा? खालच्या ओळीमध्ये लिहा the magnetic flux density can be given by the magnetic flux density can be given by the magnetic flux density can be given by चलो इक्वेशन 2 लिहायचे. B is equal to mu h. B is equal to mu h. B is equal to mu h. ठीक आहे. बरं, खालच्या ओळीमध्ये the magnetic flux density in a free space can be given by
The magnetic flux density in a free space can be given by. The magnetic flux density in a free space can be given by. Third equation लीजिए, B0 is equal to mu 0 into the H. B0 is equal to mu 0 into the H. B0 is equal to mu 0 into the H. झालंय? ओके. पुढे put equation 2 and 3 in equation 1. Put equation 2 and 3 in equation 1. ओके. आता mu r is equal to mu h आणि खाली mu 0 into h ही स्टेप घ्या आणि h कॅन्सल करा. mu r is equal to mu into h त्याला डिवाइडेड mu 0 into h कॅन्सल करा. पुढे mu r is equal to mu upon mu 0 डिवाइड इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय mu 0 into mu r is equal to mu म्हणजेच mu is equal to mu 0 into mu r म्हणजेच mu is equal to किती आलं बेटा mu 0 into mu r. खाली लेयर पण घ्यायची आपल्याला सगळ्यांची जसे इथे लिहिलं होतं. पुन्हा बघा mu is equal to mu म्हणजे काय बेटा absolute permeability. mu is equal to absolute permeability. mu 0 permeability in a free space. mu 0 permeability in a free space. mu 0 permeability in a free space. mu r relative permeability. mu r relative permeability. B झालं होतं आपलं, H बाकी होतं. H is equal to magnetic field strength or magnetic field intensity. H is equal to magnetic field strength or magnetic field intensity. H is equal to magnetic field strength or magnetic field intensity. Magnetic field strength or magnetic field intensity. Okay. पुढचा हेडिंग टाका. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. पुढचा हेडिंग टाका. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. हेडिंग टाका बच्चा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये एमएमएफ. बर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स नावातच मिनिंग आहे. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असा फोर्स ज्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते किंवा मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होतो असा फोर्स ज्याच्यामुळे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असा फोर्स ज्याच्यामुळे काय प्रोड्यूस होईल बेटा फ्लक्स जो आहे तो फ्लो होतो असा फोर्स ज्याच्यामुळे फ्लक्स फ्लो होतो त्याच्याही आधी तो जनरेट केला जातो. कोण करतं हा फोर्सच. असा फोर्स जो की फ्लक्सला जनरेट पण करेल आणि त्याच्यामुळे तो फ्लक्स फ्लो पण होईल असं लक्षात घ्या. स्वीट अँड सिंपल. पुन्हा एकदा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू फ्लो द फ्लक्स अँड जनरेट द फ्लक्स. म्हणजे फ्लक्सला तो जनरेट पण करेल आणि फ्लक्सला तो फ्लो पण करेल. ठीक आहे. असा फोर्स ज्याच्यामुळे फ्लक्स काय होतो जनरेट केला जातो आणि फ्लक्स काय होतो फ्लो केला जातो त्याला काय नाव दिलं त्यांनी मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पुन्हा काय असतो बेटा फॉर्म्युला आहे एन इंटू आय. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचा फॉर्म्युला किती बेटा एन इंटू आय. पुन्हा एकदा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचा फॉर्म्युला कधी कधी त्याला आम्ही एफ पण लिहितो. बरं युनिट काय सांगता येईल. युनिट काय सांगता येईल. बरं याच्यापैकी एमएफ म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आहे त्यालाच मी एफ लिहितो. एन म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स. आय म्हणजे काय करंट फ्लोइंग टू द कंडक्टर. युनिट जर ऑब्झर्व केलं तर आयचं युनिट पुन्हा एम्पियर आणि टर्न्स युनिट काय एनचं युनिट काय आलं टर्न्स. म्हणजे युनिट काय आलं त्याला एम्पियर टर्न्स. युनिट काय आलं एम्पियर टर्न्स. पुन्हा एकदा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय इट इज द फोर्स रिस्पॉन्सिबल टू फ्लो द फ्लक्स ऑर जनरेट द फ्लक्स. इट इज द फोर्स रिस्पॉन्सिबल टू फ्लो द फ्लक्स ऑर जनरेट द फ्लक्स. पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा इट इज द फोर्स रिस्पॉन्सिबल टू फ्लो द फ्लक्स और जनरेट द फ्लक्स. चलो लिखा पड़ेगा एमएमएफ ब्रॅकेटच्या आतमध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. एमएमएफ ब्रॅकेटच्या आतमध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज द फोर्स रिस्पॉन्सिबल is the force responsible is the force responsible is the force responsible to flow the flux is the force responsible to flow the flux is the force responsible to flow the flux or generation of the flux or the generation of the flux. एक पॉइंट लिहून घेऊ. It is denoted by MMF or F. दोघं डिनोशन चालतात. It is denoted by MMF or F.
खालच्या वेळेस फॉर्म्युला लिहून घ्या. MMF इज इक्वल टू एन इंटू आय. MMF इज इक्वल टू एन इंटू आय. Where MMF is equal to magnetomotive force. Where MMF is equal to magnetomotive force. Where MMF is equal to magnetomotive force. N is equal to number of turns. N is equal to number of turns. I is equal to current. I is equal to current. पुढे लिहा. The unit of MMF is ampere turns. The unit of MMF is ampere turns. The unit of MMF is ampere turns. ओके बेटा. आता उद्या एक माझा शेवटचा कन्सेप्ट होईल, हे पुन्हा रिव्हिजन केली जाईल. ठीक आहे. फॉर्म्युले पण लिहून घेऊ त्याच्या हिशोबाने आपण. ठीक आहे. फॉर्म्युले रिव्हिजन एकदा याची, अजून एक कन्सेप्ट आणि मग सम्स चालू होते. काय काय उद्या रिव्हिजन जे झाले त्याची, त्याच्यानंतर पुन्हा काय फॉर्म्युले लिहून घ्यायचे, त्याच्या आधी एक कन्सेप्ट, मग फॉर्म्युले आणि मग आपल्याला काय लिहायचे बेटा, सम्स चालू करायचे उद्यापासून. उद्या मी एक तरी गणित त्याचं घेईल बेटा. ठीक आहे. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.